एवढं सकाळ सकाळ बोलून घेतलंय, काय काम आहे? गोंधळी सांगितलेत ना? त्यांना दिले ना सुपारी. त्यांना म्हणलंय संध्याकाळी टाइमवर टच व्हायला सांगितलं मी त्यांना. हे बघ, त्यांना यायला वाईच उशीर जर झाला ना तरी तुझी मुरळी करून तुला नाचवीन मी. काय मुरळी आणि मी कसं दिसल ते? हो आप्पा, काय बेवगं टेन्शन देऊ नका. कशा कशाला टेन्शन घेऊ मी? या 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 हा बसा पाटावर. ऋतिक उठ या. हा. आप्पा आप्पा मला सांगा ह्यो रथ इथं आला कसा? विचार राहतालाच रातची उतरली नाही वाटतं तुझी. अरे चावी हरवली म्हणून शब्बीर रथ इथंच ठेवून गेला होता ना. हा, त्याला सोडायला तूच गेला होता ना. कशाला डोस तरी झेपत नाही तर? होय की मीच सोडलं शबरी चाचाला. पण परत येताना तुमचं ती काळ्या पट्टीचं रान आहे का नाही, तिथं मला ह्यो रथ दिसला. हा जिथे इथे पचकेल असं वाटलं नव्हतं. याच्या बोलण्यावर आपण शेतात जायला नको म्हणजे झालं. अरे बिगर चावीचा रथ कसा जाईल इथनं? का कोणाकडे तरी असू शकते चावी. घेऊन गेला असेल कोणतरी. ए किती वाजता बघितला रथ? किती वाजता? कोण होतं का त्यात? नाही ते काय आठवत नाही मला, पण चांगली मध्यरात्र झाली होती. हा, आणि त्या रथाच्या आजूबाजूला कोणी बी नव्हतं. आम्ही किती हाका मारल्या तिथं, पण कोणीच आवाज दिला नाही. आणि मग एकदम त्या शेतात काहीतरी सळसळगत झालं मला. मी म्हणलं बाबा बिबट्या बिबट्या असायचा, वाक करून माझं नरडं धरलं तर. आणि माझं लगीन बी झालं नाही ना अजून, म्हणून म्हणलं आपला सटका बाबा. मग मी आलो निघून. ए जिथे तू सापान बघितला असेल. ए सुद्या, ए तुझा कर हवालदार. हे जर कसं आहे माहितीये का, एकदा का दारू पोटात गेली का नाही, ह्याला हे जर गरबी ताजमहाल वाटते. तिथं रथाचं काय घेऊन बसलाय? अहो काय दगुड बिगुड बघितला असेल, त्याला हे येडरच समजत असेल. अरे रातभर रथ इथंच आहे. आता तू पुण्यांदा ना दारू पिताना मला दिसत पारावर उलटा टांगून ना तुझी दारूच बाहेर काढतो.